रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी
परिमळाचे धाव भ्रमर ओढी परिमळाचे धाव भ्रमर ओढी परिमळाचे धाव भ्रमर ओढी परिमळाचे धाव विठ्ठल
કરીને તેરા આવી લાગે મારી તેરા આવી લાગે મારી
भेटेना भेटेना जवळी
तैसे तुझी गोडी लागो मज अवीट गे माय विटेना जवडी आहे परी भेटेना तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा अवीट गे माय विटेना जवडी आहे परी भेटेना बाप रखुमार देवी वरु विठ्ठली आवडी गोडीसी गोडी मिळून गेली अवीट गे माय विटेना जवडी आहे परी भेटे पांडुरंग गुरु प्रथम नमन पांडुरंग गुरु प्रथम नमन सारे समजरण सरोजन संदिलं जगन्हितपाणि मंडनं मंडनं तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळु तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चिराजय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेचिदं जं जं पुण्यदानं राधेचिदं तं समाधितव्रतं नमामि गंगाजलिं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापजितं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने मातोश्री अन्नपूर्णा माता पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि आज सांगता नाही आज एकादशी पुण्यतिथी उद्या सांगता आहे पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारे कीर्तन सेवा कापूस वाळगाव ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ सप्ताह कमिटी मंडळ सेवेकरी महिला मंडळ पंचकृषीतील सर्व भक्त मंडळ कापूस वाळगाव आणि पंचकृषी सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या मातोश्रींची ही पुण्यतिथी आहे 199वी पुण्यतिथी सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या मातोश्रींची 199वी पुण्यतिथी आहे कापूस वाळगाव गंगागिरी महाराजांची जन्मभूमी आहे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी जन्म देणारी जननी आणि जन्मभूमीचं महत्व स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असतं मग बाकी दुसऱ्याचं कोणाचं कितीही मोठं ऐश्वर्य असू द्या ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र यांनी रावणाला ठार मारलं लंकेवर विजय मिळवला
लंकेवर विजय मिळवल्याच्या नंतर लंका कोणाची झाली? रामाची झाली ना. लक्ष्मणाला इतका आनंद झाला. लक्ष्मण रामाला म्हणले, काय सुंदर लंका आहे. त्याला आपण मालकच झालो. रामाने सांगितलं, लक्ष्मण जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपि घरी असी. हे नाही आपली. जरी आपण विजय मिळवला असला तरी अयोध्या आहे, जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. बाकी कुठं कितीही मोठा ऐश्वर्य असू द्या. आणि म्हणून ज्या मातेने सद्गुरु गंगागिरी महाराजांना जन्म दिला, गंगागिरी महाराजांचे वडील लवकरच गेले. गंगागिरी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांच्या पिताजींचा मृत्यू झालेला आहे. आईने सांभाळ केला. तर अशा प्रकारे संस्कार देणारी ही माता आहे. माता कयाधूने प्रल्हादाला घडवलं. माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं. ध्रुवावर कोणाचे संस्कार आहेत? सुनीतीचे. उत्तानपाद राजाने जेव्हा ध्रुवाला मांडीवरून ढकलून दिलं, उत्तानपादाच्या एका मांडीवर एक मुलगा बसलाय उत्तम. ध्रुवाला वाटलं दुसऱ्या मांडीवर आपण जाऊन बसावं. ध्रुव जेव्हा उत्तानपादाच्या मांडीवर जाण्याकरता बसला, उत्तानपादाने हातही पुढे केला, पण तेवढ्या सुरुची आली. सुरुचीने सांगितलं, ध्रुव तुला त्या मांडीवर बसता येणार नाही. ध्रुव म्हणला, का? माझ्या बापाच्या मांडीवर मी का बसू शकत नाही? कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही म्हणून तुला त्या मांडीवर बसता येणार नाही. आणि तुला जर त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला मरावं लागेल, माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा त्या मांडीवर बसण्यात तू अधिकारी असेल. असं म्हटल्यानंतर ध्रुवाला वाईट वाटलं. महाराज ध्रुव रडत रडत आईकडे गेला. सुनीतीने विचारलं, का रडतोस? का मी माझ्या स्वतःच्या बापाच्या मांडीवर बसू शकत नाही? एवढा अधिकार मला नाही आहे. सुनीतीने सांगितलं, ध्रुवा अरे या हाडा मासाच्या मांडीला काय करतो? ऐसी जग बैठे कोई न बोले उठ, ऐसी बात बोले कोई न बोले झूठ. अशा जागेवर बसावं जे कोणी उठ म्हणणार नाही. काही लोकांना स्टेजवर यायची हौस असते, नंतर उतरून देतात. मग उगा आपण कशा जाऊन बसायचं आपण होण्यात. एक मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर गेला. मुख्यमंत्री काहीतरी कानात बोललं ना, खाली उतरला. बाकीच्या काय म्हणलं मुख्यमंत्री? काय नाही, मुख्यमंत्री म्हणा खाली उतर. मग तो गेला कशा करता तिथं? ऐसी जगह बैठे कोई न बोले उठ, ऐसी बात बोले कोई न बोले झूठ. ऐसे बोल बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलणं असं असावं की त्यात भगवान संतुष्ट व्हावे. काही हाळा मासाच्या मांडीची इच्छा करतात. उत्तानपाद हा सुरुचीच्या अधीन झालेला आहे. त्याची आवडती सुरुची आहे, नीती सुनीती नावडती आहे. उत्तानपाद म्हणजे जीव. उत्तानपाद शब्दाचा अर्थ काय? उत्तान म्हणजे वर पाय आणि खाली डोकं. जीवाची अवस्था आहे. गर्भावस्थेमध्ये असताना जीव असाच असतो, वर पाय आणि खाली डोकं. मग जन्माला येताना तो डोक्यानेच येत असतो. म्हणून बहुतेक लोक डोकाळूच असतात, पायाळू फार थोडे असतात. जन्मताच डोकाळू, मग इकडं डोक तिकडं डोक. काही लोक डोकीतच राहतात. जन्मापासून डोकाळूच येत. जीवाची अवस्था आहे वर पाय खाली डोकं. याला उत्तानपाद म्हणजे जीव असं म्हणतात. हा जीव जेव्हा रुचीच्या अधीन होतो तेव्हा नीतीचा त्याग करतो. रुची आणि नीती दोन गोष्टी आहेत. जो नीतीचा स्वीकार करतो त्याला रुचीमध्ये रस नसतो, पण जो रुचीचा स्वीकार करतो तो नीतीचा त्याग करतो.
आणि म्हणून या उत्तानपादाची सुरुची आवडती होती, सुनीती आवडती होती. पण हा सुरुचीच्या फार अधीन झालेला असतो. जीव हा अधीनच होत असतो. बाहेर काही असू द्या पण घरात दगत नाही. ह्याला काही अक्कल नाही, म्हणलं गपचूप खाली बसतो, नुसतं मान डोलवतो. हीच अवस्था उत्तानपादाची होती. उत्तानपादाचा नीतीशी जेव्हा संयोग होतो तेव्हा ध्रुव जन्माला येतो. कारण नीतीपासून मिळणारं फळ हे ध्रुव असतं, अटळ असतं आणि स्थिर असतं. रुचीपासून निर्माण होणारं फळ म्हणजे उत्तम असतं. उत्तम म्हणजे चांगलं. रुची कशी आहे? जिभेला स्वादिष्ट खायला मिळावं, कानाला स्वर, सुंदर स्वर ऐकायला मिळावे, मृदू आसन, उत्तम उत्तम पदार्थ मिळावे अशी जीवाची रुची असते. महा रुचीच्या अधीन झाला, याने नीतीचा त्याग केला आणि त्याचा परिणाम ध्रुव अपमानित झाला. पण माता सुनीतीने ध्रुवाला सुसंस्कारित केलं आणि ध्रुव तपस्या करण्याकरता वनात गेला. महाराज माता कयाधू हिरण्यकश्यपू जेव्हा तपस्या करण्याकरता गेला त्यावेळेला कयाधू गर्भवती होती. इंद्राला असं वाटलं हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू गर्भवती आहे, हिरण्यकश्यपू तपस्येला गेलेला आहे, या मुलाचा जेव्हा जन्म होईल तेव्हा बापाच्या जागेवर हा सुद्धा उत्पात माजवेल आणि म्हणून याला नष्ट केलं पाहिजे. मग गर्भावस्थेमध्ये असताना इंद्राने कयाधूला पळून नेलं. पण नारदाने मध्ये रस्त्यात गाठवलं आणि नारदाने कयाधूला आपल्या ताब्यात घेतलं आणि इंद्राला सांगितलं, असा मूर्खपणा करू नकोस. कयाधू ही नारदांच्या आश्रमामध्ये राहिली आणि कयाधूने नारदांची सेवा केली आणि नारदांनी कयाधूला उपदेश केला. जेव्हा कयाधूच्या उदरामध्ये एक बाळ होतं तो म्हणजे प्रल्हाद. गर्भावस्थेपासून संस्कार व्हावे हे फार महत्वाचं असतं. रामायण महाभारत बघा. अर्जुनाने जेव्हा सुभद्रेला चक्रव्यूहाची रचना सांगितली तेव्हा सुभद्रा गर्भवती होती. चक्रव्यूहामध्ये कसा प्रवेश करावा हे सांगितलं. नंतर सुभद्रेला झोप लागली, त्यामुळे अभिमन्यूने ती कथा अधुरीच ऐकली. म्हणून अभिमन्यूला चक्रव्यूहात प्रवेश करता आला, बाहेर पडता आलं नाही. हे सुद्धा अभिमन्यूने गर्भावस्थेमध्ये असताना ऐकलेलं होतं. प्रल्हादाने गर्भावस्थेमध्ये असताना नारदाचा उपदेश ऐकलेला होता. म्हणून जन्मताच बालपणापासून प्रल्हाद नारायण नारायण भजन करीत होता. सीता माता लवकुशांचा जन्म कुठं झाला? वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये. काही लोक प्रश्न उपस्थित करतात, कोणीतरी धोबी काहीतरी बोलतोय आणि रामाने त्या धोब्याचा ऐकून सीतेला वनवासात का पाठवलं? राम एवढ्या हलक्या कानाचा नाहीये कोणाचं तर ऐकून काहीतरी निर्णय घ्यायला. मग काही घटना घडायच्या असतात. रामायणामध्ये उल्लेख आहे. वाल्मिकी रामायणामध्ये कथा येते ना, सीतेला वनवासात पाठवली ती उत्तरकांडामध्ये. वाल्मिक ऋषींच्या आश्रमात जाण्याची इच्छा सीता मातेने व्यक्त केली होती. हे कोणी सांगत नाही आपल्याला, यातलं रहस्य सांगतो तुम्हाला. धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला वनवासात पाठवलं असा अर्थ नाही आहे. तो धोबी कोण होता? पद्मपुराणामध्ये आणखी एक कथा येते बरं का. सीता लहान असताना एक पोपट आणि मैना चर्चा करीत होते. ही मुलगी फार भाग्यवान आहेत, प्रत्यक्ष भगवान परब्रह्म हिचा पती होणार आहेत, अशी ती चर्चा चालू असताना सीतेने ते ऐकलं आणि सीतेने काय केलं, ते पोपट मैना यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोपट तर निष्ठून गेला, ते मैना त्याच्या हातात आली सीतेच्या. त्या पोपटाने विनंती केली, आमचं जोडं आम्हाला सोडून ते आमची ताटातूट करू नको. ती मैना तेव्हा गर्भवती होती, सीतेने तिला सोडलं नाही आणि त्यामुळं त्या पोपटाने सुद्धा तिला शाप दिला. ज्याप्रमाणे माझी पत्नी गर्भवती असताना
आणि तू आमचा वियोग केला, ताटातूट केली, तशी तू गर्भवती असताना तुझी ताटातूट होणार आहे. असा त्या पोपटाने शाप दिलाय. तोच पोपट पुढं धोबी बनून आला. हे कर्माचं फल आहे महाराज. कोणी म्हणजे रामाने सीतेवर अन्याय केला असं नाही आहे. सीतेचं ते कर्म होतं. कर्माचे फल सुखत नाही. द्रौपदीला भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे खालीमान घालून बसले होते. पांडवही खालीमान घालून बसले होते. वरवर आपण पाहिलं तर मग असंच दिसते ना, द्रौपदीवर अन्याय झाला. कोणीही द्रौपदीच्या रक्षणाला का आलं नाही. पण याचंही कारण आहे, ज्यावेळेला कौरव पांडवांचा राष्ट्रयज्ञ होता त्यावेळेला दुर्योधन जेव्हा पाण्यात पडला, त्यावेळेला दुर्योधन पाण्यात पडल्यावर द्रौपदी हसायला लागली. आणि द्रौपदी हसताना म्हणजे अंधस्य पुत्र अंधाहा, अंधो के पुत्र अंधे होते. हा शब्द दुर्योधनाला टोचला आणि दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, एक दिवस मी या द्रौपदीला भर सभेमध्ये नग्न केल्याशिवाय राहणार नाही, तर मी नावाचा दुर्योधन. एखादा शब्द माणसाच्या मुखातून निघून जातो, पण त्या शब्दाचे काय परिणाम होतात. अंधस्य अंधाहा हा शब्द द्रौपदीच्या मुखातून निघाल्यामुळं दुर्योधनाने तो राग धरून शेवटी एक दिवस द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागं कारण द्रौपदीचे ते शब्द होते. तसं इथं सीतेवर अन्याय झालं हे आपल्या वर दर्शनी दिसत असेल, पण त्याची काही कारणं आहेत. आणखी महत्वाचं कारण आहे की अनेक उदाहरणं पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की मुलाचा जन्म जर आश्रमामध्ये झाला तर तो सद्गुणी सदाचारी मूल जन्माला येतील. आणि म्हणून भगवान रामचंद्र यांची देखील इच्छा होती की होणारं जे बाळ मुलं आहेत ते वाल्मिक ऋषींच्या आश्रमातच त्यांचा जन्म व्हावा, त्याला संस्कारित व्हावं. आणि म्हणून सीतेला वाल्मिक ऋषींच्या आश्रमात पाठवलं. जंगलात सोडून दिलं हे चुकीचे. जंगलात सोडलं तर मग वाल्मिक ऋषींच्या आश्रमात सीता कशी गेली? विरुद्ध दिशेला नेता आलं असतं ना. आणि सीतेवर रामाचं प्रेम नव्हतं असं म्हणावं तर मग दुसरंही लग्न करता आलं असतं. रामाला तसंही नाही आहे. याच्या पाठीमागं एकच कारण आहे की मुलाला आध्यात्मिक संस्कार मिळावे. आणि आईकडून ते मिळतात. आणि केवळ वरवर केवळ ग्रंथाने किंवा उपदेशाने नाही, तर मातेच्या गर्भापासून मुलाला ते संस्कार मिळत असतात. आणि म्हणून मुलाला संस्कार देणारी पहिली म्हणजे आई आहे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता. आपुल्या हिता जोशी जागता, धन्य माता पिता तयाची, विठाला विठाला. मग योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांना घडवणारी माता अन्नपूर्णा माता आहे. विठाला विठाला. अन्नपूर्णा
मध्ये कुठं रिकामी जागा असेल तिकडे पुढं सरका, पाठीमागं बसायला जागा राहिली नाही आहेत. कुठं रिकामी जागा ठेवू नका. आपल्या समोर जर कुठं रिकामी जागा असेल तर ती भरून घ्या. रिकाम्या जागा भरा. जागीच नका आलो, थोडं पुढं सरकायचं, डायरेक्ट पुढे यायचं. पुरुष मंडळी बी वा वा वा, शाबास. या ठिकाणी मनकर्णाबाई जनार्दन विघे दिघे कापूस वाळगाव यांच्याकडून 5,000 रुपये आमटी करता 5,000 रुपये दिलेले आहेत. मनकर्णाबाई जनार्दन दिघे कापूस वाळगाव विघे का दिघे विघेच ना विघे यांच्याकडून 5,000 रुपये बेटामध्ये आमटी करता. गंगागिरी महाराजांच्या मातोश्रींची आज पुण्यतिथी आहे आणि आज गीता जयंती देखील आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीता जयंती. मासानाम मार्गशीर्षोहम भगवान गीतेत सांगतात, जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे. आणि अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये समाधी असणं हे यापेक्षा कोणतं भाग्य असू शकतं. ते गीता जयंतीचा दिवस भगवंतानी अर्जुनला गीता सांगितली, तो दिवस आजचा आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नर. नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. नित्य नेमाने गीतेच्या अक्षराचं जो चिंतन करतो, मनन करतो, वाचन करतो, तो अर्ध्या क्षणात तरतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तर एक क्षण सांगितला, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधू. पण नाथ महाराज सांगतात, भव सिंधू तरे अर्धक्षणी. ही गीता संपूर्ण जगाला मोहमुक्त करणारी, अज्ञानमुक्त करणारी गीता ज्या एकादशीला प्रकट झाली ती एकादशी आहे आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंती. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या मातोश्रींची पुण्यतिथी. आईचं महत्व शास्त्रातही वर्णिलेलं आहे. कुलं पवित्रं जन्मी कृतार्था वसुंधरा पुण्यते च तेन अपार संवत्सर सागरेषु किलचिरे ब्रह्म यस्य चेतनः. कुलं पवित्रं जन्मी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. पवित्र ते कुळ पावन तो, ते कुळ पवित्र आहे ज्या कुळात सत्पुरुष जन्माला येतात. ते स्थान पवित्र आहे जिथं सत्पुरुष जन्म घेतात. जिथे हरीचे दास जन्म घेती. कारण शेवटी आई आहेत. संन्यासी जरी असला तरी आईची सेवा संन्यासालाही करावी लागते. आद्य शंकराचार्य होते. शंकराचार्यांनी स्वतः त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार केलेत बरं का. शंकराचार्यांनी जेव्हा संन्यास घेतला, आई म्हणले तू संन्यास, एक तर वडील वारलेले होते, एकुलती एक मुलगा, तोही संन्यास घेतोय. आईने सांगितलं तू संन्यास घेतल्यानंतर माझं काय. शंकराचार्यांनी सांगितलं जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या करता धावून येईल. अंत्यसमयाला आईने शंकराचार्यांचं स्मरण केलं आणि शंकराचार्य त्या ठिकाणी आले. शंकराचार्यांनी भगवंताची स्तुती केली आईच्या मुक्ती करता. आईचा मृत्यू झाल्यानंतर शंकराचार्यांचे आणि भाऊबंधांचे वाद झाले बरं का. की भाऊबंद की कोणाला सोडित नाही.
भाऊ पण म्हणायला लागले लहानपणापासून घर सोडून निघून गेला आणि आता प्रॉपर्टी करता मेल्यावर आला म्हणे आई. आम्ही हात नाही लावणार म्हणे. काय संबंध आहे याचा? काय संबंध आहे? शंकराचार्य म्हणले मी प्रॉपर्टी करता नाही आलेलो, पण आई आहेत, आईला माझा शब्द आहेत. आणि शेवटी शंकराचार्यांनी स्वतः कोणी नसताना एकट्याने विधी केलेला आहे. आईला खांद्यावर नेऊन आईचे अंत्यसंस्कार शंकराचार्यांनी केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर मग भाऊबंदकीचे भांडणही सुरू झाले तिथं. तेव्हा शंकराचार्यांनी सांगितलं ही प्रॉपर्टी कोणालाही मिळणार नाही. शंकराचार्यांच्या आईची सेवा करणारी एक महिला होती, जिने सेवा केली होती. हे वाद जेव्हा झाले तिथल्या राजाला कळालं. राजा त्या ठिकाणी आला आणि त्या वाद घालणाऱ्यांना राजाने दंडित केलं. आणि शंकराचार्यांनी सांगितलं ज्या महिलेने आईची सेवा केलेली आहे हिलाही प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. आणि तिच्या नावावर ते प्रॉपर्टी करून दिली. आणि शंकराचार्यांनी पुन्हा जंगलाचा रस्ता धरला. तात्पर्य आद्य शंकराचार्यांसारखे संन्यासी त्यांनी देखील आईची सेवा केली, आईच्या सेवेला महत्व दिलेलं आहे. सर्व संत देखील आईचं वर्णन करतात. लेकोराच्या हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. माऊलीची चित्त कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. ऐशी कळवळ्याची जाते, कळीला भावून प्रेमी. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची कळीला भावून प्रेमी. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. कळीला भावून प्रेमी. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविण. लाभाविण प्रीती करणारी कळवळ्याची जाती म्हणजे आई आहे. गंगागिरी महाराजांच्या मातोश्रींचं असणारी पुण्य घेते. आज एकादशी आहे. अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहेत. भगवंताशी संवाद आहे. संत कधी जनतेशी संवाद करतात, कधी संतांशी संवाद करतात, कधी मनाची संवाद करतात, कधी बुद्धीची संवाद करतात, कधी भगवंताशी संवाद करतात. आणि परमार्थ कसा असावा, प्रेम कसं असावं, प्रेमाची मागणी करतात. मज भीक काही देवा, प्रेम भातुकी वाढवा. संत प्रेमाची भीक मागतात. ठाकोलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके वाढवा. तुम्हाला सांगतात हे देवा मी तुझ्या द्वारात उभा आहे, याचक बनून, भिकारी म्हणून. कोणी याचक भिकारी काय? याचक म्हणजे भिकारी, भिकारी म्हणजे भिकारी. दोघांचा अर्थ एकच आहे. पण याचक आणि भिकारी दोन शब्द तुकोबारांनी का वापरले याचं कारण आहे. एक आहे गरीब भिकारी, एक आहे श्रीमंत भिकारी. तुम्ही श्रीमंत कोणी भिकारी असतो का? श्रीमंत भिकारी नसतो का? दाखवू का तुम्हाला? किती उदाहरण आहे. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. भगवान वामन बोलून बळीच्या द्वारामध्ये भिक्षा मागताय. ओम भगवते भिक्षाम देहि. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असणार भगवान परमात्मा आणि बळीच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्याकरता आला. मग का भीक मागतोय? याला गरीब भिकारी म्हणू का श्रीमंत भिकारी म्हणू? संपूर्ण विश्वाचं ऐश्वर्य ज्याच्या ताब्यात आहे, हे विश्व निर्माण करणारा विश्वाचा निर्माता आहे, त्याला काय गरज पडली भीक मागायची? पण तो भीक मागण्याकरता बळीच्या द्वारामध्ये आला. त्रिपाद भूमिदान मागितले, बळीला पाताळात घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. बळीला पाताळात घातल्यानंतर बळीची माता धावतच आली. भगवान घाबरले. आता ही शाप देते का हिच्या मुलाला आपण पाताळात घातलंय? कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता.
बळीच्या मातेने सांगितलं मी शाप द्यायला नाही आले, मग मी पराक्रम सांगायला आले. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हा. बरं झालं मी सती गेली नाही. बळीचे पिता होते विरोचन. विरोचनचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ही बळीची माता सती जाण्याकरता निघाली असताना लोकांनी तिला रोखलं, सती जाऊ नकोस, कारण तू गर्भवती आहेस, 2 जीवाचा या ठिकाणी मृत्यू होणार आहे. तू जर सती गेली तुझ्या गर्भस्थ असणाऱ्या बाळकाचा काय अपराध आहे, त्याचा देखील मृत्यू होणार आहे. आणि म्हणून लोकांनी रोखलं, तिला सती जाऊन दिलं नाही. तेव्हा ती बळीची माता म्हणते भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हा. संपूर्ण ब्रह्मांड भगवंताला भीक मागतं, पण तो भगवान माझ्या मुलाच्या द्वारात भिकारी झाला. अशा मुलाला मी जन्माला घातल्याचा स्वाभिमान सांगायला मिळाला. जननी जने सुभक्त जने दाताया शूर, नहीं तो जननी वांज भली क्यों खोवेगा नूर. आईने जन्माला घावला तर अशा मुलाला घालावं, तो दाता असावा, शूर असावा, भक्त असावा. जननी जनेसो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज भली, त्यापेक्षा वांज राहिलेलं बरं. अतिरेक्याची आई होण्यापेक्षा वांज राहिलेलं बरं. बळीच्या मातेला स्वाभिमान आहे, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हा. नाहीतर कोंबडीला महीनों के 150, मुर्गी के पुत घने आगे पीछे थाट, एक चिल्ली लेगा एक बिल्ली लेगा, हो गई बाटा बाट. ती कोंबडी अशी थाटात चालते, काय परिवार 5-25 पिलं उड्या मारतात, मांडोलत चालती. एक पिल्लू मुंगसाने नेलं, एक कुत्र्याने नेलं, एक मांजरेने नेलं, हो गई बाटा बाट. असे होऊन काय उपयोग आहे. तर अशा प्रकारे बळीची माता स्वाभिमान व्यक्त करते. या ठिकाणी गंगागिरी महाराजांची मातोश्री आहे, त्यांचाही हा स्वाभिमान आहे. सद्गुरू गंगागिरी महाराज सारखे दिव्य पुरुष त्यांनी जगाला दिले. हे भगवत प्रेम. असा भक्त जन्माला घालणारी माता कशी भक्त असेल. अभंग माऊलीत ज्ञानोबारायांचं आहे. भक्ती प्रेमाचं वर्णन माऊली या ठिकाणी करतात की प्रेम कसं असावं. अनेक उदाहरणं माऊली शोधण्याचा प्रयत्न करतात की खरं प्रेम लोक करतात का, परमार्थातही खरं प्रेम करायला फार थोडे असतात. काही सांसारिक अपेक्षेकरिता प्रेम करतात. 4 प्रकारचे भक्त जे गीतेत भगवंतांनी सांगितलं. चतुर्विधा भजन तयमाम जना सुकृती नूर्जनम, आर्त जिज्ञासुरथार्थी ज्ञानीच भरतर्षभ. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी 4 प्रकारचे लोक मला बसतात. अर्थ संकटातून मुक्त होण्याकरता भजन करतो. जीवनामध्ये जेव्हा संकट येतं ना तेव्हा देव आठवतो महाराज. कोरोना काळामध्ये ज्याला कोरोना झाला त्यांना विचार कसा देव आठवत होता. संकटात ज्याला देव आठवतो त्याला आर्त भक्त म्हणतात. आणि संपत्ती प्रतिष्ठा सत्ता प्राप्त होण्याकरता देव आठवतो त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. जाणण्याकरता, तत्व जाणून घेण्याकरिता, या संसाराचं रहस्य जाणण्याकरता, ज्ञान प्राप्त करण्याकरता जिज्ञासू वृत्तीने जो भक्ती करतो तो जिज्ञासू आहे. आणि यथार्थ रीतीने परमतत्व ज्याला कळालं तो ज्ञानी आहे. पण ज्ञानी माझा आत्मा आहे भगवान सांगतात. सर्वच ज्ञानी नसतात. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान्माम प्रपद्यते. अनंत जन्माच्या साधनेतून कोणी एखादा ज्ञानी मला प्राप्त होत असतो. मग अशा प्रकारचे महात्मे कालांतरानंतर उदय यांचा होत असतो, प्रकट होत असतात. त्यापैकी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज होते. विशुद्ध प्रेम, त्या प्रेमाकरता ज्याने सर्वस्वाचा त्याग केला महाराज.
भगवत प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं त्यावेळेस संसाराबद्दल प्रेम राहत नाही. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनत मनी बैसला असे प्रपंचापासून चित्त विटत असत. जळ भरत राजा होता, राज्याचा का त्याग केला महाराज. 18 भार वनस्पती फुले फळे ओळखी, 18 भार वनस्पती फुले फळे ओळखी, काव्या पोखरणी नदी गंगा वाहतीया, भावेच्या पोखरणी नदी गंगा वाहती, दया तुलसिया राज्य राणी व संभविया, दया घरी तुलसिया राजराणी व संभविया, हे सुख सांडोनिया कासया युग देवी, हे सुख सांडोनिया कासया युग देवी, हरे दे मनालसा सोहम जोजर बाळा, हरे दे मनालसा सोहम जोजर बाळा, हरे दे मनालसा सोहम जोजर बाळा, हरे दे मनालसा सोहम जोजर बाळा. इंद्राला सुद्धा ईर्ष्या निर्माण व्हावी असं ऐश्वर्य ज्याचं होतं तो जळभरात. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती, जया घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कासया योग सीमिती. या सर्व सुखाचा ज्याने त्याग केला कशामुळं? भगवत प्रेमामुळं. प्रेमामध्ये त्याग असतो, प्रेमामध्ये दिखावा नसतो. प्रेमाचा दिखावा करणारे फार लोक असतात महाराज. खूप गोड गोड बोलतील, खूप प्रेमाने बोलतील, पुढे गेल्यावर मागून टिंगल सुरू करतील. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं, कळल्यावर काय होईल? बरं, इलेक्शन पिरियड मध्ये जर मनातलं कळालं तर आता वैजापूरला मतदान आहे उद्या. आज रात्रीतून सगळे उमेदवारांना सगळ्यांच्या मनातलं कळलं. तसं घडणार नाही, कल्पना करा. तर अशा प्रकारे प्रेमाचा दिखावा करणारे फार लोक असतात. परमार्थातही आहेत, व्यवहारातही आहेत. कीर्तनाचे वेळी रळे पळेल डोळे, प्रेमे विन डोळे गळतात. गळतात, पळतात, लोळतात, डोळे गळतात काहींचे. कृत्रिम अश्रू आणणारे काही लोक असतात. काही त्या नॅपकिन कधी लावून घेतात. असं केलं की आपण पाणी येतं डोळ्याला. हे भक्ती आहे का? मग प्रेम कसं असावं? ज्ञानोबराय उदाहरण शोधता शोधता ज्ञानोबरायांना एक उदाहरण पाहायला मिळालं, ते म्हणजे भ्रमराचं. भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे, मोठे मोठे लाकड कोरणारा भ्रमर, परी कमल दळत चिरून येणे. कमळावर मकरंद सेवन करण्याकरिता बसतो. सायंकाळ झाली, कमळ मिळतं, त्या कमळामध्ये अडकतो. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. भ्रमर कमळाच्या फुलामध्ये बसल्यानंतर कमळाच्या पाकळ्या मिटतात. आता लाकडं जो कोरू शकतो त्याला कमळाची पाकळी कोरणं काही जड आहे का? त्या कमळावर किती प्रेम आहे. जीवाच्या पलीकडे प्रेम आहे महाराज.
रात्र झाली, कमळ मिटलं. सूर्योदयाची वाट पाहते ते भ्रमर. सूर्योदय होईल, पुन्हा कमळ खिलेल, मग आपल्याला बाहेर पडता येईल असा विचार ते भ्रमर करत. रात्री 12 वाजता हत्ती पाणी प्यायला येतो. पाणी पितो, त्या कमळाला उपटून टाकतो, खाऊन टाकतो. त्या कमळाबरोबर हत्तीच्या पोटात भ्रमरही गेलं, मेलं ना. प्राण गेला, पण कमळाची पाकळी कोरली नाही महाराज. जीवाच्या पलीकडे प्रेम आहे. तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून. हे प्रेम आहे. भ्रमराने प्राण सोडला, पाकळी नाही कोरली, पाकळ्या धक्का लागू दिला नाही, कमळ दळ चिरून नेणे. सुगंधाचा भोक्ता भ्रमर आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाने सांगतात, खरंच या भ्रमराचं शुद्ध प्रेम आहे कमळावर. बघा, एक आहे गरज म्हणून प्रेम, दुसरा आहे यश नैसर्गिक रती, ही नैसर्गिक प्रेम. संसारामध्ये आपण प्रेम करतो, आपल्याला गरज आहे म्हणून प्रेम करतो. पत्नीला पतीची गरज आहे, पतीला पत्नीची गरज आहे, सासूला सुनेची गरज आहे, बापाला मुलाची गरज आहे. बापाला माहिती आहे म्हातारपणी आपली सेवा करायला कोण आहे? मुलंच आहे. तो करतो न करतो तो भाग वेगळा आहे, पण बापाला अपेक्षा असते. नवारे पुत्राणाम कामाय पुत्र प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र प्रिय भवती. बाप मुलावर प्रेम करतो, स्वतः करिताच प्रेम करतो. आईचं प्रेम सुद्धा जरी असलं तरी स्वार्थ त्यामध्ये असतोच. म्हणून संसारामध्ये गरज म्हणून प्रेम आहे, त्या प्रेमात दोष आहे. पण परमार्थामध्ये यस्य नैसर्गिकी रती, ही प्रेम हे नैसर्गिक असावं. भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम आहे. भ्रमराचं सुगंधावर नैसर्गिक प्रेम आहे. भ्रमर कमळावर का प्रेम करतो? जाहिराती पाहून प्रेम करतो का? अमुक चॅनलला अमुक कमळाची जाहिरात आल्यामुळे तिकडंच भ्रमर पळालं नाही. म्हणून माऊलींनी असं विचार केला की प्रेमाच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिजे असेल तर भ्रमराचं उचित वाटलं. आणि म्हणून माऊली भगवंताला सांगतायत, तुझी गोडी मला लागावी, पण कशी लागावी? तर ज्याप्रमाणे भ्रमराला कमळाची म्हणजेच फुलाची सुगंधाची गोडी आहे, त्याप्रमाणे तुझी गोडी मला लागू दे. प्रथम चरणामध्ये परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो. भ्रमराला सुगंधाची गोडी आहे आणि सुगंधावर भ्रमराचं नैसर्गिक प्रेम आहे. हे प्रभू,
तशी तुझी गोडी मला लागू दे. परंतु भ्रमरामध्ये सुद्धा काही दोष दिसायला लागले माऊलींना बरं का. भ्रमरामध्ये आणखी एक जात आहे गोळी तयार करणारी. दोन असतात, एक लोट तर एक माग. पाहिलेलं सर्वांनी ते. असंच ते गोळी करणार भ्रमर. एक भ्रमर गेला, अरे तुम्ही काय घाण खातायत म्हणली. म्हणले मग माझ्याबरोबर चाल, मी तुम्हाला कमळातला मकरंद देतो. तुम्ही आमच्या जातीचे आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, नका असं घाण खाऊ. बरं गाण्यामध्ये जात असतात का. एक म्हणलं याच्या भरोश्यावर नका करू, थोड्याफार शिदोरी राहू द्या बरोबर. नको उपस्पर्शी परिमाण विनाकारण काही परिचय नाही, ओळख नाही, जरी आग्रह करीत असला आपल्या आपल्या शिदोऱ्या थोड्याफार राहून द्या बरोबर, नको कमी असं. आता त्या भ्रमराने अन्न दिलं कमळावर. आता एक बसले कमळावर, यांच्या शिदोऱ्या घेऊन बसले. आता यांच्या शिदोऱ्या घेऊन बसल्यामुळं यांना कुठं सुगंध मिळतोय होतो. तसा परमार्थ रूपी मकरंद आहेत, हा जीवरूपी भ्रमर आहेत. पण या जीवरूपी भ्रमरामध्ये आणि विषयाच्या गोळ्या याच्यामध्ये आसक्त असणारा जीवरूपी भ्रमर जेव्हा भक्तिरूपी कमळावर मकरंद सेवन करण्याकरता जातो, त्याला मकरंदाचा आनंद मिळत नाही, कारण त्याच्याजवळ विषयाच्या शिदोऱ्या आहेत. म्हणतो कोरा सांगता, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. हे काम क्रोध रूपी शिदोऱ्या घेऊन परमार्थ करण्याकरता निघाला, महाराज सांगतात तो मूर्ख आहे. त्याला जर परमार्थ करण्याकरता यायचं असेल, भक्तीचा मकरंद सेवन करायचा असेल, तर काम क्रोधाच्या शिदोऱ्या बाजूला करावं लागतील. हा सुद्धा त्यामध्ये असणारा एक दोष आहे. काय दोष आहे आणखी या जीवरूपी भ्रमराच्या ठिकाणी? काय दोष आहे इथं? भ्रमर हे रूपक आहे. मग त्याबरोबर सांगतात, इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. भ्रमराला किती पाय असतात मोजले कधी? किती असतात? भ्रमर पाहिलं नाही तुम्ही? 2 असतात का 4 असतात? 6 असतात. इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. या जीवरूपी भ्रमराला सुद्धा 6 पाय आहे. कोणकोणते? पंच ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन. मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे आणि सैराट धावणार आहेत. मनाच्या आदेशाने बाकीचे इंद्रिय धावतात. पांगुळ झालो देवा नाही हात
संधी दिलाय. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. आता एखादा पांगळा आहे त्याला हातपाय नाही, त्याला कोणातरी आश्रय घ्यावा लागेल. मग याने कोणाचा आश्रय घेतला? मनाचा आश्रय घेतला. बैसोलं जयावरी सैराट ते जाय. एक तर माझे इंद्रिय काम करीत नाही, ज्याच्यावर बसतो ते सैराट धावतोय. तो सैराट निघल्यापासून तो काही सैराट सुटला. पहिले आमच्या महाराज संतांना शेकडो वर्षापूर्वी माहित झालं होतं असं असं सैराट धावणार आहे. बैसलो जयावरी सैराट तेच आहे, असं सैराट धावतात. मन हे सैराट धावणार आहे. मनाचा आश्रय तुम्ही करीत आहात. पंगुळ झालो देवा नाही हाताना पाय. बैसलो जयावरी सैराट ते जाय. खेटीता कुंभकाठी खुंट दरडी न पाय. दरडी पाहत नाही, खुंट पाहत नाही, काटे पाहत नाही, नुसतं धावतच. मनो धावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणार आहे मन असतं महाराज. या मनाला अंकुश पाहिजे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. नित्य नवा दिस जागृतीचा. मनावर अंकुश ठेवला पाहिजे. पण निरंकुश जे मन आहेत हे नेहमी धावत असतं. मग बघा हा जीव आहे, या जीवाचे 6 पाय आहेत. इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. मग पंच ज्ञानेंद्रिय हे 5 पाय आणि 6वं मन. या 6 पायावर धावणारा हा जीवरूपी भ्रमर आहे. म्हणून माऊली सावध करतात. रणो जोनो रणो जोनो रणो जोनो रणो जोनो रे भ्रमरा. साधे रे भ्रमरा. साधे रे भ्रमरा. रणो जोनो रे भ्रमरा. साधे रे भ्रमरा. अरे भ्रमरा हा अवगुण सोडून दे. कोणता अवगुण? या जीवरूपी भ्रमराच्या ठिकाणी कोणता अवगुण आहे? हा रूपकात्मक भंग आहे. माऊली ज्ञानोबराय काय सांगतायत? परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज. पहिल्यांदा ज्ञानोबरांनी भ्रमराचं उदाहरण दिलं. भ्रमराप्रमाणे गोडी लागावी. पण जेव्हा सूक्ष्म विचार केला तर भ्रमरामध्ये काही दोष दिसेल. काय काय दोष आहेत? एक तर भ्रमरामध्ये एक दोष असा आहे की भ्रमराला कमळ जर नाही भेटलं तर तो लाकडं कोरीत बसतो. कमळावर प्रेम आहे बरोबर आहे, कमळाकरता त्याग आहे हेही बरोबर आहे. पण नाहीच कमळ भेटलं तर तो काय करतो? लाकडं कोरीत बसतो. भक्ताची अशी अवस्था नाही महाराज. हा उणेपणा भ्रमराच्या ठिकाणी दिसला. आणि भ्रमराच्या ठिकाणी आणखी काही उणेपणा आहे. भ्रमर हा नेहमी भ्रमीभूत होत असतो. हा भ्रमात पडणारा असतो, होण्याला भ्रमर म्हणतात. हा जीवरूपी भ्रमर भ्रमिष्ठ झालेला आहे. कशा प्रकारे? तर काही उदाहरणं दिली जातात. शास्त्रामध्ये एक उदाहरण पोपटाचं दिलं जातं. श्रावण महिना, पळसाचं झाड, त्या पळसाच्या झाडावर एक पोपट बसलेला होता. हिरवी हिरवी पालवी
त्या हिरव्या पालवीमध्ये हिरवा पोपट, तो पोपट काही भ्रमराला लांबून दिसला नाही, परंतु त्या पोपटाची चोच लाल. त्या पोपटाच्या चोचीकडे जेव्हा भ्रमराने पाहिलं तेव्हा त्या भ्रमराला पळसाच्या फुलाचा भास झाला. पळसाचं फुल आणि पोपटाची चोच, रंगही सारखा आणि आकारही सारखा. पोपटाच्या चोचीसारखंच पळसाचं फुल असतं. त्या पोपटाच्या चोचीकडे जेव्हा भ्रमराने पाहिलं त्याला वाटलं या काळामध्ये पळसाला फुल येत नसतं. श्रावण महिन्यात जेव्हा फुलं येतात तेव्हा फुलंच असतात, एकही पाला नसतो. आणि ज्या वेळेला ज्या काळामध्ये जी वस्तू मिळत नाही त्या काळात त्या वस्तूचं विशेष महत्व असतं बरं का. त्या भ्रमराने असा विचार केला, या कालावधीमध्ये पळसाला फुल येत नाही पण आलंय फुल भगवंताच्या कृपेने, मग आता या फुलाचा मकरंद सेवन करण्याचा आनंद आपण का सोडावं बरं. आणि म्हणून त्या भ्रमराने त्या पळसाच्या झाडाच्या दिशेने धाव घातली. तो भ्रमर पोपटाच्या जवळ गेला आणि पोपटाने भ्रमराकडे पाहिलं. पोपटाला भास झाला इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे. बघा, पोपटाची चोच पाहून भ्रमराला पळसाच्या फुलाचा भास झाला आणि भ्रमराकडे पाहून पोपटाला जांभळाचा भास झाला. आणि पोपटाने विचार केला, आयतं जांभूळ जर तोंडात पळत असेल तर का सोडावं बरं. आयतं जांभूळ माणसाने सोडू नये, त्या पोपटाने तरी का सोडावं. मग जांभूळ समजून पोपटाने झडप घातली त्या भ्रमरावर आणि भ्रमराला गिळंकृत केलं, खाऊन टाकलं. हाय भ्रमरातला दोष. पळसाचं फुल नव्हतंच ते, तसा हा जीवरूपी भ्रमर आहे. इकडे सुख मिळेल तिकडे सुख मिळेल सुख म्हणून अनेक ठिकाणी धावतो, प्रत्यक्ष पदरामध्ये मात्र दुःख पडतं. याला वाटलं संसार, लग्न झालं, लग्न होत नाही, मग इकडे नमस्कार तिकडे नमस्कार. आमच्याकडे लोक येतात, महाराज नारळ द्या. आता काय ना मुलबाळ होत नाही म्हणजे महाराज मुलगा होत नाही, नारळ द्या. त्या मुलाचा आमचा काय संबंध आहे. आता भावना असते लोकांची, घ्या तुमचं प्रारब्ध जे असेल. एकाला म्हणले महाराज काहीतरी आशीर्वाद द्या. काय झालं, लग्नच होईना म्हणले. लग्न मी काय करू म्हणले, आशीर्वाद द्या. तुझं वय किती आहे म्हणजे 40 झाला. थोड्या करता कशाला करतो म्हणतो. बऱ्याच गावामध्ये मुलं तशीच राहायला लागली, मुलीच भेटना. काही काही आदिवासी पुरी करून आणल्या. ही वास्तविकता आहेत महाराज. याला वाटलं लग्न झालं म्हणजे सुख प्राप्त होईल. झाला चतुर्भुज, आली पत्नी. आता तिचा स्वभाव कसा निघेल काय सांगते. काही तर उठले की भांडणं सुरू, उठले की भांडणं सुरू. सकाळी उठल्याशिवाय काहींना भांडणाशिवाय करमतच नाही. काहींना तर शिव्या द्यायची अशी सवय असते ना, तो जर शिव्या द्यायला सुरुवात केली अर्धा तास जरी शिव्या देत राहिला तरी पहिली शिवी पुन्हा येऊ देणार नाही. इतक्या शिव्या पाठ असतात. जणू भगवंतांनी याचं तोंड शिव्या देण्याकरता निर्माण केलं का काय. काय काय संसारामध्ये अडचणी येतात ज्यांची त्यांना माहिती. लोक एकमेकाला बोलत नाही, गपचिप सहन करतात. तात्पर्य मिळालं नाही. संसारामध्ये अनेक पदार्थ प्राप्त झाल्यानंतर सुख मिळायची इच्छा करतात. रामायणामध्ये रावणाचा प्रसंग आहे. रावणाचा जेव्हा वध केला, रावण रणांगणामध्ये खाली पडला. रामाने लक्ष्मणाला पाठवलं, लक्ष्मण जा रावणाचा संदेश जगाला घेऊन ये. रामाचा आदेश म्हणून लक्ष्मण गेला. लक्ष्मणाने रावणाला सांगितलं, अशा अशा प्रकारे तुम्ही जगाला संदेश द्यावा अशी रामाची इच्छा आहे. रावणाने सांगितलं, काय संदेश देऊ, कोणतं चांगलं काम मी केलंय. पण रामाची इच्छा आहे म्हणून सांगतो. मला असं वाटलं खूप पैसा मिळाला म्हणजे सुख मिळेल. मी खूप धन मिळवलं, अनेक राज्यांना लुटलं, कुबेरावर स्वाऱ्या केल्या, सोन्याची लंका बनवली, नाही सुख मिळालं. मला वाटलं विषय भोगामध्ये सुख आहेत. 80,000 बायका केल्या,
रावणाला 80,000 बायका होत्या. मिळालं का सुख? नाही मिळालं. मला वाटतं सत्ता मिळाली म्हणजे सुख मिळेल. त्रैलोक्याची सत्ता प्राप्त केली, मिळालं का सुख? नाही मिळालं. रावणाने सांगितलं मी अतृप्त अवस्थेत चाललेलो आहे आणि माझा अनुभव मी सांगतो की संसारात सुख नाही आहे. हे रावण बोलतोय महाराज. विचारा अंती माझ्या काही इच्छा होत्या ते मी पूर्ण करू शकलो नाही. 3 इच्छा त्यांनी बोलून दाखवल्या. माझी इच्छा होती स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावावी, पूर्ण करू शकलो नाही. माझी इच्छा होती खारा समुद्र गोळ करायची, ती पूर्ण करू शकलो नाही. माझी इच्छा होती ही जी सोन्याची लंका आहेत या सोन्याला सुगंध आणण्याची, ती इच्छा पूर्ण झाली नाही. मी अतृप्त अवस्थेमध्ये चाललोय. रावणासारख्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, आपली इच्छा कधी पूर्ण होईल? बघा जीव इकडे सुख मिळेल तिकडे सुख मिळेल इकडे तिकडे हिंडतोय. दुःख भोगतोय. हा भ्रमर आहे, जीवरूपी भ्रमर. एक उदाहरण सांगितलं जातं. हा भ्रमर फिरू लागला. फिरता फिरता याला शाल्मलीचं वन लागलं. शाल्मली म्हणजे साबर. साबरीला संस्कृतमध्ये शाल्मली म्हणते. ही साबर असते ना, कांडी साबर लांब लांब. आयुर्वेदामध्ये त्याचं फार महत्व आहे. त्याच्या मुळ्यांपासून त्याच्या रसापासून काही औषध तयार केले जातात. त्या साबरीला फुलं येतात आणि ते फुलं कमळासारखे दिसतात. साबरीचं वन लागलं. ते भ्रमर फिरत फिरत पाहू लागलं इथं कमळ आहेत. काय कमळ खिल्लेत म्हणले. त्या साबरीच्या फुलावर बसलं आणि साबरीचं फुल दिसत असलं कमळासारखं. त्या सुगंध नाहीये, सुगंधही नाही, मकरंदही नाही. ते भ्रमर जेव्हा त्या फुलावर बसला, सुगंध तर मिळालाच नाही, पण काट्यामुळे पंख फाटले. तिथेही काहीतरी चूक घडली. एक भ्रमर भ्रमण करीत असताना एका भिंतीवर चित्रकारी होती. एक बगीचाचं चित्र होतं. त्या बगीच्यात तळ होतं. त्या तळ्यात कमळ खिल्लेले होते. त्या भ्रमराला वाटलं चला या कमळावर बसावं, पण त्या कमळाजवळ गेला भिंतीला धडकला. कारण ते खरं कमळ नव्हतं, ते चित्रच होतं. त्या चित्रालाच खरं कमळ समजलं. तसा जीवरूपी भ्रमर विषयरूपी फुलालाच कमळ समजतो आणि विषय भोगाच्या मागे लागतो आणि दुःखाला कारण ठरतो. बघा सांडी तू अवगुण रे. काय काय अवगुण आहे. एक भ्रमर भ्रमण करीत असताना त्याला एक हत्तीचा भाग झाला. हत्तीच्या मस्तकाच्या ठिकाणी काही हत्तींच्या मस्तकातून स्राव होत असतो मधासारखा, आणि तो भ्रमर श्रवण करीत असतात. त्याला वाटतं हत्ती येतो समोर, चला आपल्या इथं मध सापडेल. भ्रमर उडत उडत गेला. जवळ गेल्यावर लक्षात तो हत्ती नव्हता. मग म्हशीचा टोनगा निघाला. बघा हे भ्रमर. अशा प्रकारे अनेक प्रकारचे भ्रमर, अशा अनेक उदाहरणं सांगता येतील. हा जीवरूपी भ्रमर आहेत. इथं सुख मिळेल तिथं सुख मिळेल म्हणून धावतो. माऊली सांगता रे बाबा, तुला जर सुख हवंयत ना, चरण कमल दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. भगवंताच्या चरण रूपी कमलाचा आस्वाद घे. तिथं तुझं समाधान आहे. तुला स्थिर व्हायचं असेल तर भगवंताच्या चरणावर स्थिर व्हावं लागेल. पण या जीवाच्या ठिकाणी अनेक दोष असल्यामुळं, कारण भक्तीचा रस जो आहे हा अविट असताना, न विटणारा असताना, जवळ असून सुद्धा त्याला भेटत नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये दोष आहे. हे महाराज द्वितीय चरणामध्ये सांगतात.
अविटगे माय विटेना जोडी आहे परी भेटेना. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या मातोश्रींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा योग एकादशीचे कीर्तन उद्या सांगत आहेत. समस्त ग्रामस्थ कापूस वाळगाव परिसरातील पंचकृषी भक्तगण मान्यवर या ठिकाणी माननीय पंकजभाऊ ठोंबरे उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. कल्याण विकास खरमाळे कापूस वाळगाव बेटात आमटी करता 5,000 रुपये. धन्यवाद. गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी 18 डिसेंबरला आहे आणि काला 19 डिसेंबरला आहेत. 12 डिसेंबरला सप्ताह सुरू होतो. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर, त्यामध्ये 18 डिसेंबरला पुण्यतिथी, 19 डिसेंबरला काला. आणि मध्ये ज्या ज्या गावाला ज्या ज्या पंक्ती दिलेल्या आहेत त्या त्या गावांनी आपापल्या पंक्ती घेऊन यायच्या आहेत. 16 तारखेला कापूस वाळगाव आहे. आला विढाला 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 विढाला. ओ पहिली नोटीस आली, आता सावध व्हा. आवरून घेऊ आता. काय फराळ राहिलं ना, तुझं फराळ करायचंय ना. या ठिकाणी काय गोरखनाथ संपतराव थोरात आणि यांच्याकडून आजची एकादशीची पंगत आहे. गावाला काही लोड नाही. गोरखनाथ संपतराव थोरात यांच्याकडून एकादशीची फराळाची पंगत. विढाला विढाला सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीला आपण सर्वांनी हजर राहावं हेच आपल्याला निमंत्रण. आणि आळंदीच्या कामाकरता ज्यांनी ज्यांनी योगदान केलंय त्यांनाही धन्यवाद. आणि काहींनी जाहीर करून राहिलेत बरं का, अजून ते लवकर गोळा करा, कारण काम मोठं आहे. जे जे आळंदीला जाऊन आले त्यांना विचारा काय काम चालू आहे म्हणून. कारण काम करताना आपण अशा पद्धतीने करतोय की भविष्यामध्ये 4-5 पिढ्यांपर्यंत करावं लागणार नाही. कारण एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे पंढरपूरचं. पायामध्ये कच्चं राहिल्यामुळं आज सगळा पंढरपूरचा मठ क्रॅक झालेला आहे. त्याची पुनरुक्ती होऊ नये, कारण त्यावेळेस जर तो पाया पक्का असता तर पंढरपूरला आपल्याला वर काही मजले चढवता आले असते. पण आता ते करता येणार नाही. उलट जेव्हा दुरुस्ती करायची ठरली, आम्ही त्याचं बजेट काढलं होतं दुरुस्तीचं, तर त्या दुरुस्तीला 1.5 कोटी रुपये लागते. म्हणजे 1.5 कोटी दुरुस्तीत घालण्यापेक्षा भविष्यात ते पाडून बांधलेलं बरं. कारण एवढे पैसे घालूनही ती दुरुस्ती म्हणजे 10-5 वर्ष टिकणार आहे. म्हणून आता त्याची पुनरुक्ती होऊ नये या दृष्टिकोनातून आपण खूप मजबूत असं काम आळंदीचं करतोय. समाजही आपल्याकडे भरपूर असतो, वाढणारा समाज आहे. उद्या समाज जरी वाढला तरी अडचण निर्माण होऊ नये, वर काही मजले आणखी चढवण्याची पाळी आली तरी अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून आपण ते मजबूत काम करतो. पण मजबूत काम करायचं म्हटल्यानंतर खर्च फार येत असतो आणि हा खर्च आपण कुठून काढणार आहेत, कोण करणार आहेत? बेट हे आपलं आहे. बेटाचा विकास हा आपलाच विकास आहे. बेट हे काही आमचं नाही किंवा तुमचंही नाही. त्याचं मालक आम्ही नाही, तुम्ही नाही. त्याचे मालक सद्गुरु गंगागिरी महाराज आहेत. आपण सर्व सेवक आहोत. सेवक म्हणून कार्य करीत आहोत.
मग ज्याच्या वाटेला जी सेवा येईल त्याने ती करायची आहे. आणि म्हणून आज आपली सेवा म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक योगदान जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांचं योगदान राहिले त्यांनी पण लवकर लवकर योगदान करा. असो मातोश्रींची आज पुण्यतिथी आहेत. अभंग मौली ज्ञानोबा यांच्या अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पत्र आड परिते वेरोनी गोचिळ अशुद्ध काय न घेते. मौलीने उदाहरण दिलं. गायीच्या स्तनाला गोचिळ चिकटलेलं असतं. दूध पवित्र आहे, दूध गोड आहे, त्वचेच्या पदराच्या पलीकडे आहेत, पण गोचिळ दूध पित नसून रक्त पित. एवढंच नाही तर दुधाची धार काढताना त्या चरवीतले दुधाचे काही थेंब त्या गोचिळाच्या तोंडावर पडतात तरी तो दूध आतमध्ये जाऊन देत नाही. तोंडावर दुधाचा थेंब पडला तरी मध्ये जाऊन देत नाही. तसे काही गोचिळ आहेत, यांच्या कानावर हे शब्द जातात पण त्याला हात जाऊनच देत नाहीत. असे काही गोचिळ पाहायला मिळतात समाजामध्ये. दुसरं उदाहरण माऊलींनी दिलं. का कमलकंद आणि दरदोरी नांदणूक एकीची घरी अरे पराग सेवी जती भ्रमरी जवळीला चिखलूची उरे. भ्रमर लांबून येतो, त्या कमळावर बसतो, मकरंद सेवन करून निघून जातो, पण बेडूक रात्रंदिवस त्या कमळाजवळ असतो पण तो चिखल खातो. असे काही रात्रंदिवस परमार्थात दिसतात परंतु त्याचा लाभ घेता येत नाही. अवीट गे माय विटेना. अवीट असणारा व्यक्तीचा आनंद आहे, पण जवळी आहे परी भेटेना हा प्रतिबंधक दोष आहे. आणि म्हणून माऊलींनी भ्रमराचं उदाहरण आधी दिलं, पण भ्रमराचं उदाहरण कमी वाटायला लागलं. मग कोणाचं उदाहरण द्यावं तर माऊलींना आणखी एक उदाहरण आठवलं. जसं एखादा मनुष्य ताणीने व्याकुळ झालेला आहे, त्याप्रमाणे भगवत दर्शनाची तहान ज्याला लागलेली आहे. दर्शन दोघन नाथ मोरिये अखिया प्यासी रे. दर्शन दोघन नाथ मोरिये अखिया प्यासी रे.
नरसिंह मेहताजींचे भजन आहे. नरसिंहजी म्हणतायत, द्वार दया का जब जब खोले पंचम स्वर में गूंगा बोले, अंधा देखे लंगड़ा जल कर पहुँचे काशी रे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे द्वार दया का जब जब खोले पंचम स्वर में गूंगा बोले, अंधा देखे लंगड़ा चलकर पहुंचे काशी. जेव्हा भगवंता तुझी कृपा होईल त्यावेळेला आंधळा पाहू शकतो, लंगडा चालू शकतो, मुका बोलू शकतो. तुझ्या दर्शनाची इच्छा आहे त्याकरता उदाहरण दिलंय. पाणी पी कर प्यास बुझाओ नैनन को कैसे समझाओ, आँखों में चोरी छोड़े ब्रज निवासी पानी पीकर प्यास बुझाओ नैनन को कैसे समझाओ. तहान लागली, पाणी पिल्यानंतर तहान शमेल, पण प्रभो या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागली. हे प्रेम आहे. अजात भक्षा युव मातरम खगाः स्तन्यं यथा वत्सराक्षुरार्धा, प्रियं प्रियेव विशतं विषण्णा मनोरविन्दाक्ष दिदृश्यते अजात भक्षा युव मातरम खगाः. नुकतंच जन्मलेलं पक्षीचं पिलू, ज्याला अजून पंख फुटलेले नाही, त्याला अजात पक्षी म्हणतात. रानात चरायला गेलेले पक्षिणी आणि ते पिलू त्या पक्षिणीची ज्याप्रमाणे वाट पाहत. दुसरं उदाहरण दिलं, स्तन्यं यथा वत्सराक्षुरार्धा, भुकेने व्याकुळ झालेलं वासरू रानातच चरायला गेलेल्या गाईचं वाट. तिसरं उदाहरण दिलं, प्रियं प्रियव विशदं विषण्णा मनोरविन्दाक्ष दिदृश्यते. एखादे प्रेयसी ज्याप्रमाणे प्रियकराची वाट पाहते त्याप्रमाणे प्रभू मी तुझी वाट पाहते. प्रियं प्रियव विशदं विषण्णा मनोरविन्दाक्ष दिदृश्यते. मीराबाई जेव्हा भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झाली, एक कावळा मीराबाईच्या अंगावर बसला. मीराबाई त्या कावळ्याला म्हणत, कागा चोने चोने खाइए सब अंगन काम, दो नैनन को मत खाइए पिया मिलन किया.
मावळ्या, माझ्या सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, परंतु दोन नैनन को मत खाईये, माझ्या डोळ्याला स्पर्श करू नको, कारण मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं आहे. किती व्याकुळता आहे. माऊलींना भ्रमराचं उदाहरण कमी वाटायला लागलं. मग माऊलींनी आणखी एक उदाहरण दिलं. तहान लागलेला मनुष्य ज्याप्रमाणे पाण्याकरता व्याकुळ झालेला असतो, त्याप्रमाणे तुझी गोडी मला लागू दे. तृतीय चरणामध्ये तृष्णा लागलिया जीवनाची ओढी, तृष्णा लागलिया जीवनाची ओढी. लागली या जीवनात ओढी, तैसे तुझे गोडी लागो या. तहान लागलेल्या माणसाला ज्याप्रमाणे पाण्याची ओढ असते, प्रभू तशी तुला मोदक गोडी लागू दे, कारण मला तुझ्या दर्शनाची तहान लागली. हे प्रेम आहे. अशा या प्रेमाची मागणी ज्ञानोबा राय करतात. पण ही गोडी कोणाची? तर माऊली सांगतात माझ्या विठ्ठलाच्या पांडुरंगाची. आणि अशी आवड असावी की त्या गोडीमध्ये ही गोडी मिळून जावी शेवटच्या चरणामध्ये. बाबर कुमादेवीवर विठ्ठला, 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 बाबर कुमार
जवळी आहे परी भेटला जवळी आहे परी भेटला आली तर मायरी तेला आली तर मायरी तेला जवळी आहे परी भेटला जवळी आहे परी भेटला आली तर मायरी तेला आली तर मायरी ईश्वर मावळे ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावले भारत ज्ञानेश्वर मावले गणराज मावले ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे राजेंद्र बाबूराव पाटील नेलगे 1100 रुपये. आजची एकादशीची फराळाची पंगत गोरख संपतराव थोरात, शरद उत्तम पाटील थोरात आणि बाळासाहेब बाबा तेलंगे यांची पंगत आहे. त्यांनी इकडे यायचं आहे सत्कार घेण्याकरता. दुसरे का? उद्या काल्याचं कीर्तन आहेत. आपण लवकर यावं म्हणजे लवकर काला होईल. आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी 18 तारखेला पुण्यतिथी आहेत. पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी 4 ते 6. लवकर या, लवकर कार्यक्रम करू. थंडीचे दिवस आहेत, बिबट्याची भीती. घाबरून काही नाही करणार. कीर्तनाला कसं काही करेल. आणि म्हणून आपण लवकरच पुण्यतिथीचा कार्यक्रम करू म्हणजे लोकांना जायला मोकळं राहील. तर 18 तारखेला पुण्यतिथी आहेत आणि 19 तारखेला काला आहे. असो, आणि उद्याचा काला हा लवकर आपण करूया. हा 10-10:30 कीर्तन सुरू झालं पाहिजे म्हणजे 12च्या आत आपल्याला प्रसाद घेता येईल. विठ्ठल जय जय विठ्ठल.